सोनम वांगचुक आणि अभिजित दीपकेंच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा। महाराष्ट्रभर आम्ही दीपकेंच्या समर्थनार्थ आंदोलन करू, ठाकरेंचं वक्तव्य। नीट आणि नेट पेपर फुटीचं केंद्र महाराष्ट्रात असल्याचा उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्यात कमीपणा काय? अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य प्रधानांमुळे धोक्यात, उद्धव ठाकरेंचा आरोप। दिल्लीत जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांचं गेल्या 16 दिवसांपासून उपोषण। 8.25 किलो वजन घटलं। केंद्र सरकारनं अजून कोणतीही चर्चा केली नसल्याची अभिजित दीपकेंची माहिती। आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न। माजी खासदार विनायक राऊत यांच्यासून गिरिजा राऊत यांच्यावर आरोप। माझ्या विरोधातील षडयंत्रामागे कोणता राजकीय पक्ष? तपासण्याची गरज असल्याचा दावा। गिरिजा राऊत यांनी 12 कोटींची मागणी केली होती। दरमहा 5 लाख रुपये आणि 10 कोटी घेतल्याचा विनायक राऊतांचा आरोप। त्यानंतर 3 BHK फ्लॅट मागून EMI भरण्याचीही मागणी केली होती। माजी खासदार विनायक राऊत यांचं पोलीस संरक्षण काढलं। संरक्षण शाखा 1नं पत्र पाठवून संरक्षण काढल्याची माहिती दिली। 30 मे रोजी सुरक्षा काढण्याबाबत अधिकृत पत्र जारी। माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गीतेश राऊत यांची 23 जुलैपर्यंत चौकशी नाही। विनायक राऊतांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। सून गिरिजा राऊत यांच्या तक्रारीनंतर राऊत कुटुंबातील 7 जणांवर गुन्हा दाखल। लाडकी बहीण योजनेतून 80 लाख नव्हे 92 लाख लाभार्थी वगळले। KYC न करणं, उत्पन्नाची मर्यादा आणि जास्त वयामुळे लाभार्थी वगळले। एकूण लाभार्थ्यांच्या तब्बल 38% लाभार्थी योजनेतून कमी। बीड जिल्ह्यातून सर्वाधिक 28 लाख लाडक्या बहिणींना वगळलं। लाडक्या बहिणींना कागदपत्र सादर करण्याची संधी दिली होती, मात्र त्यांनी वेळेत योग्य कागदपत्र सादर न केल्यानं लाडक्या बहिणी अपात्र। मंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। लाडक्या बहिणीचं नाव योजनेतून कमी करू नये। KYC झाली नसेल तर मुदत वाढवून द्यावी। भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मागणी। महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची बैठक। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी रात्री 8 वाजता मंथन। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि खासदार अशोक चव्हाणही राहणार उपस्थित। ठाकरेंचे नाशिक महानगरपालिकेतील 15 पैकी काही नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा। नगरसेवक उद्या मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार। ऑपरेशन टायगर हाणून पाडल्याचा दावा। मुंबईच्या बोरिवलीत फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून भाजप शिवसेना आमने-सामने। बोगस आधार कार्ड देऊन QR कोड वाटपाचा आमदार संजय उपाध्याय यांचा पालिकेवर गंभीर आरोप। संजय निरुपम फेरीवाल्यांना भेटणार। परिसरात तणावाचं वातावरण। मंत्री आशिष शेलार यांनी लीलावती रुग्णालयात मनोज जरांगेंची भेट घेतली। जरांगेंच्या मुलावर सध्या रुग्णालयात उपचार। तब्येतीची विचारपूस करून शेलारांनी कुटुंबियांशी संवाद साधला। मनोज जरांगे पाटील ऑगस्ट महिन्यामध्ये सांगली जिल्ह्याचा दौरा करणार। 4 गावात जरांगेंच्या जाहीर सभा। वाळवा तालुक्यात बोरगावमध्ये सकल मराठा समाजाच्या संघटनात्मक बैठकीत निर्णय। सांगलीतील ईश्वरपूर नगरपालिका नगराध्यक्ष अपात्र प्रकरणी आनंदराव मलगुंडे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार। विरोधकांच्या दबावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवल्याचा मलगुंडे यांचा आरोप। पंढरपूरच्या वाखरीतील रखडलेला नवीन पूल अखेर पूर्ण। आषाढीला ज्ञानेश्वर तुकाराम पालखी सोहळे नवीन पुलावरून प्रवेश करणार। जुना अरुंद पूल कमकुवत असल्यानं लाखो वारकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार। बीडमध्ये आदिशक्ती मुक्ते आणि आजोबा गोविंद पंतांची बिंदुसरा नदीच्या काठावर भेट। बीडमध्ये रंगला आजोबा नातीच्या भेटीचा सोहळा। आजोबांकडून मुक्ताईला साडी चोळीचा आहेर। आजोबांच्या भेटीनंतर मुक्ताईच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान। धाराशिवमधील कळंबमध्ये नाभिक बांधवांकडून 13 वर्षांपासून सेवा यज्ञ। गजानन महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांना मोफत दाढी आणि केस कापण्याची सेवा। कळंब शहरात पालखीचा मुक्काम। जेजुरीत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीतील ट्रॅक्टरला ट्रकची धडक। या अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू। 16 ते 18 वारकरी जखमी। मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या गावातील नागरिकांनी गाव बंद ठेवलं। अपघातात जखमी झालेल्या महिला वारकऱ्यांवर जेजुरीतल्या रुग्णालयात उपचार। सर्व वारकऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती।
धाराशिवमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये वाद. ठाकरेंच्या शिवसैनिकांनी रस्त्यावर वाहनं लावून निषेध नोंदवला. शहरात जाण्यासाठी रस्ता नसल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक. दिल्लीच्या IGI विमानतळावर अंमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश. थायलंडकडून आलेल्या प्रवाशानं विमानाच्या 12व्या रांगेतील आसनांखाली 6 पाकिटं लपवली होती. सीमाशुल्क विभागानं हायड्रोपोनिक गांजा जप्त करून आरोपीला अटक केली. अहमदाबाद महानगरपालिकेची गिनीज बुकमध्ये नोंद. मियावाकी पद्धतीनं एका तासात 3,61,617 झाडं लावण्याचा विक्रम. अमित शाह, भूपेंद्र पटेल यांच्या उपस्थितीत 25,000 लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. सोलापूरची जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी ठरली बेस्ट डायव्हर ऑफ इंडिया. चेन्नईत पार पडली नॅशनल इक्वॅटिक चॅम्पियनशिप. या स्पर्धेत श्रावणीला 1 सुवर्ण 1 रौप्य पदक. 2 पदकांच्या कमाईनंतर सोलापूरसह राज्यभरातून श्रावणीचं कौतुक. अमेरिका इराण युद्ध भडकल्यानं सोनं चांदीच्या दरात घसरण. आठवडाभरात सोन्याचे दर 4,000 घटले तर चांदीच्या दरात एका आठवड्यात 13,000ची घसरण. लाडकी बहीण योजनेतून 80 लाख नवे 92 लाख लाभार्थी वगळले. KYC न करणं, उत्पन्नाची मर्यादा आणि जास्त वयामुळे लाभार्थी वगळल्याची माहिती. भिवंडीच्या पडघ्यात वारंवार वीज कपात. टोरेंट पॉवरच्या कारभारावर नागरिक संतप्त. 15 दिवसात सुधारणा न झाल्यास पाणी उद्योग रुग्णालयांचा कारभार विस्कळीत होणार. नागपूर राष्ट्रीय विधी विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या अटकेवरून रात्री जोरदार आंदोलन. कथित रॅगिंग प्रकरणी 4 विद्यार्थ्यांना बुटीबोरी पोलिसांनी घेतलं ताब्यात. आधी विद्यापीठ समितीनं चौकशी करायला हवी होती, आंदोलक विद्यार्थ्यांचा दावा. ठाण्यातील तीनहात नाका परिसरातील फूट ओव्हर ब्रिजवरील बॅनर पडला. वाढदिवसासाठी लावण्यात आलेला बॅनर कोसळला. दुचाकीस्वार थोडक्यात बचावला. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. बीड जिल्हा रुग्णालयाचा आणखी एक व्हिडिओ समोर. डिलिव्हरी झालेल्या महिलेला उचलून नेण्याची वेळ. व्हिडिओ जुना असल्याचा रुग्णालय प्रशासनाचा दावा. नवं डिलिव्हरी वॉर्ड सुरू असल्याचंही स्पष्टीकरण. साताऱ्यातील होळमध्ये बनावट दूध रॅकेटचा पर्दाफाश. अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई. पावडर जप्त. भोसले कुटुंबातील 3घांसह 5 जणांवर गुन्हा दाखल. गोव्याहून धुळ्याकडे जाणारी 1.25 कोटींची बनावट दारू अकलूजमध्ये जप्त. सांगोला अकलूज रोडवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. ट्रकमधील 70 बॉक्स जप्त. 2घांना घेतलं ताब्यात. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यात एकावर तलवारीनं हल्ला करून हाताचे पंजे तोडले. रोहिदास दांगडे गंभीर जखमी. 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या राजारामपुरीत महिलेची गळफास घेऊन आत्महत्या. 1 महिन्याच्या मुलीचं बारसं होण्यापूर्वीच महिलेनं मृत्यूला कवटाळलं. स्मिता काटकर असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव. छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी किल्ल्यात बिबट्याचा वावर. लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी मध्यरात्री बिबट्याचं पिल्लू जेरबंद. मादी बिबट्या पिंजऱ्यातील पिल्ल्याजवळ बराच वेळ ठाण मांडून वन विभागाकडून ड्रोननं इतर बिबट्यांचा शोध सुरू. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांनी घनसाळ भाताची लागवड करत 1 दिवस बळीराजासाठी उपक्रमात सहभाग घेतला. भाताच्या खळ्यात बसून शेतकऱ्यांसोबत जेवणाचा आनंदही घेतला. जळगाव जिल्ह्यातील नांद्रा खुर्द गावात शेतीकाम करण्यासाठी मजुराला द्यायला पैसे नाहीत. त्यामुळे 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थी भाग्यश्री सोनावणेनं बैलजोडीचा औत हाती घेतला. वडिलांच्या खांद्याला खांदा लावून मुलीनं शेतात काम केलं. विदर्भात मान्सूनचा वेग मंदावला. सरासरीपेक्षा 27% कमी पाऊस. गडचिरोलीत सर्वाधिक 53% तूट. गोंदियात मात्र 16% जास्त पाऊस. 21 जुलैपर्यंत पावसाची शक्यता नसल्यानं खरीप पिकांवर परिणाम होण्याची भीती. हिंगोलीत पावसाची मोठी तूट. जून कोरडा, जुलैतही पाऊस नाही. 2,45,000 हेक्टरवर पिकं संकटात. 59% पेरणी झाली. आता शेतात भेगा पडल्या आहेत. कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीवरील शिरोळ बंधाऱ्याला भगदाड. पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे भगदाड पडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. बंधाऱ्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी. रायगडमध्ये मुसळधार पावसानं रस्ते बंद. माणगावच्या बोरमाच गावाजवळ दरड अद्याप हटली नाही. 9 घरांच्या वस्तीचा दळणवळणाचा प्रश्न गंभीर. हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये सततच्या पावसामुळे भूस्खलन. लाल ढांगजवळ डोंगरावरून अचानक मोठे दगड कोसळले. राष्ट्रीय महामार्ग 5चं नुकसान. नागरिकांनी पळून आपला जीव वाचवला.
मुसळधार पावसामुळे बेळगावमधील दूधसागर धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित. कर्नाटक, गोवा सरकार आणि रेल्वेनं पर्यटकांच्या सुरक्षेसाठी धबधब्यावर जायला बंदी घातली. भारतीय रेल्वेच्या सलून कोचमध्ये रुद्राभिषेकाचा व्हिडिओ व्हायरल. 3,08,000 रुपयात बुक केला होता कोच. उत्तर रेल्वेचे स्पष्टीकरण, सुरक्षिततेसाठी तडजोड नाही, कोणीही जखमी नाही, रेल्वेकडून स्पष्टीकरण. अमेरिकेचे इराणवर आज नव्यानं जोरदार हल्ले. हॉर्मुझमध्ये हल्ले करणाऱ्या इराणी तळांना लक्ष्य. आमच्या हल्ल्यांना इराण जबाबदार, अमेरिकेचा दावा. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं दिली हल्ल्यांची माहिती. खासदार कंगना रनौत यांनी घेतलं कुलूतील श्री बिजली महादेव मंदिरात दर्शन. पारंपरिक वेशभूषेत पूजा आणि ध्यान करून घेतला आध्यात्मिक शांतीचा अनुभव. दक्षिण कोरियात नवीन प्रणाली अंतर्गत पहिला तीव्र उष्णतेचा इशारा. ग्योन्सान आणि पोहगानमध्ये तापमान 38 ते 39 अंशांवर पोहोचणार. हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा.